मिसळ पाव हे आहे आता भरत क्षेत्राच्या समोरच्या म्हणजे सरळ लाईन मध्ये चालत जायचं. ह्या साईडला चालत जायचं. आठ से 10 कलर्स मिल जाएंगे और इसमें डिजाइन भी मिल जाएगी. आणि ऑनलाईन पण ना? ऑनलाईन पण पाठवतो आम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही जातोय दादरला शॉपिंग साठी. थोडंसं गणपतीचं डेकोरेशन वगैरे बघायला. काय काय आहे गणपतीला थोडेसे कपडे गेला. अजून गणपतीची सुट्टी भेटली नाही तरी पण करणार. आणि आता ना 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत ना दादरमध्ये सेल असतो साड्यांचा. तर ते पण मला बघायचं होतं. आणि ना माझं जेव्हा लग्न होतं ना तेव्हा मी तिकडूनच साड्या घेतलेल्या दादरमधून. ऑगस्टच्या सेलमधून पण खूप साऱ्या साड्या घेतलेल्या. तर खूप छान कलेक्शन असतं. तर आपण आज बघूया ते सगळं. हां, आता आम्ही आता रेडी होऊन आता आम्ही दादरला जायलाच निघालाय. तर भेटूया आता आपण डायरेक्ट दादरला. आम्ही तुम्हाला दादरचा व्यवस्था. आता ट्रेन आली आमची. आता जागा पर्यंत बसले. गर्दी हे बघा मित्रांनो, गर्दी बघा किती येते बघा. संडे आहे ना दीप. आधी काहीतरी आपण खायला जाऊया. अच्छा, आधी पहिला काहीतरी खाणार. भूक लागली ना. आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. डेकोरेशन डेकोरेशनचं सगळं सामान. हो, तिथं माईक हातात घ्या. मला भूक लागली आहे ना. इथं लाव. नाही, इथं लाव. तिथं हातात घेतला. बोलताना कधी ते हात खालती राहील. बोलत असेल. पडदे बघा, पडदे. आपल्याला पडदा नको आहे. पडदा घ्यायचे असतील पडदे वगैरे. दादर इस्टला ग्रीन ग्रीन या अशा रिंग असतात ना, त्याच्यामध्ये असं माळ डेकोरेशन साठी बघा. चल दुकान हे फोम्स आहेत. फोम्स माहिती असतील तर फोम्स आपण सन्मुखर असताना आपण सगळीकडेच खूप गर्दी आहे. सगळीकडे. काय आवडलं तुला? तो ब्लॅक ड्रेस. शीतलने पहिल्यांदा वेगळी करून शीतलला वेगळं वाटतं. चल खोटारडे. आम्ही दरवर्षी येते. गणपतीसाठी मकर काही असतं ना, ते जास्त बनवले जातात. सगळं सामान लालबाग आणि दादर दोन फेमस आहेत. बापरे, खायला पण खूप गर्दी आहे सगळीकडे.
बघा समोर आहे बघा तुम्ही इथे आलं तेच समोरच आहे. मस्त आहे. काय मागवलं? हां काय मागवलं? आधी कुठे आलो ते सांग. आता मी आलो दादा ईस्टला उडुपी हॉटेलमध्ये. ईस्टला आलो, वेस्टला होतो. हो कारण वेस्टला खूपच गर्दी होती, सगळे हॉटेल बुक होते, त्याच्यामुळे मग आता मी इथे आलो. बोल. उडुपी हॉटेलमध्ये आलो. तुला काय पाहिजे? मला मिसळ पाव. दाखव, हेच काय दाखव. मला मिसळ पाव पाहिजे. तुला? हां मिसळ पाव पाहिजे. मिसळ पाव आणि एक हे मसाला डोसा. ठीक आहे. हां काय झालं? भूक लागली. काय भूक लागली? मला पण. कॉल चालू झाला लगेच. असंच फोन केला ना. मित्रांनो जसं तुम्ही बघितलं ते आपल्याला खूपच गर्दी आहे संडे. आता एक तर संडे आणि त्याच्यात गणपतीच्या एक तर संडे आणि गणपतीसाठी खरेदी करणारी माणसं. आपण वेस्टला गेलो ना पहिला. हो दादा आम्ही वेस्टला गेलो आणि एवढी गर्दी होती. आणि त्याच्यानंतर मग आता साड्यांचं सेल तर इकडेच असतो, म्हणजे साड्या मोस्टली दुकानं ईस्टला. आणि दादा वेस्टला सगळं असं म्हणजे सामान वगैरे किंवा असं छोटं सामान डेकोरेशनचे सामान बिग डे नाही वीकेंड आहे म्हणून. आणि आम्ही संडेच्याच दिवशी आलो. मध्येशी थोडीशी कमी असते पण आता सॅटर्डे संडे बघायचं काय. आता बघूया इथली मिसळ पाव कशी आहे. आम्ही आमच्या ऑफिसमध्ये अण्णा म्हणून आहे ना, त्याची मिसळ खातो. हां अण्णा आहे जो म्हणजे कॅन्टीन आहे त्याचा. त्याच्याकडची जी मिसळ खातो त्यानंतर आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जातो ना, जिथे आम्ही जातो तिथे आम्ही बघत असतो की सेम तशी मला मिसळ भेटते की नाही. आता मला भेटली नाही तशी नाही. आपली ऑर्डर खाली मिसळ पाव. चला आता तुटून पडली पटकन. आता मी खातो. तुझं डोकं दिसत आहे. कशी आहे? ओके ओके ओके. वाव अशी नाही. अन्न भारी बनवतो ना कॅन्टीनमध्ये. माझं माहिती भेटतो आता मसाला डोसा खाताना. दीप इकडे येऊन पण मॅच बघतोय, माझ्याशी बोलायचं टाकून. तर वाटतंय तुला जरा तरी. दुसरी ऑर्डर पण आली आहे मसाला. तर हे खाऊन समजेल ना कसं आहे. कसं छान आहे. गोड गोड लागतं. ते चांगलं गोड लागतं. छान आहे. तुला कशी स्पायसी ह्याची सवय झाली ना. अवतार मग आम्ही आलोय दादा ईस्टला. खाऊन पिऊन झालं आमचं. माझ्या केसांवर थोडंसं हात. आम्ही आता दादा ईस्टला साडेवेळी. दीप तुला आठवत आहे काय या रस्त्यांवरून फिरताना काय आठवत आहे का? हो लग्नाच्या वेळेला आम्ही दोघंच असं किती 7-8 वेळा तरी आलो शॉपिंग करायला. शॉपिंग माझी शॉपिंग तिथं शॉपिंग साड्या सगळं ते रस्ते आठवतात मला आता. सॅटर्डे संडे सुट्टी असली की डायरेक्ट यायचो. वीकेंडला काम असते. इथे साड्या बघायचो. पण ऑलमोस्ट सगळ्या साड्या आपण दादरला घेतो ना तिथं. हा सगळ्या जवळ पण पडतं आणि चांगलं म्हणजे. आता आम्ही कुठे आलं सांगू केलं कलाक्षेत्र ईस्ट मधील कलाक्षेत्राच्या इकडे. दीप तू टोपी का घालतो रे सारखी?
केस विस्कट जातात, हा केस खातो. हल्ली काय झालं काय माहिती, सारखी टोपी घालत असते. टोपीवर टोपी. हा टोपीवर टोपी. आता आपण ना साड्या बघूया. हे आहे आता भरत क्षेत्राच्या समोरच्या म्हणजे सरळ लाईन मध्ये चालत जायचं. ह्या साईडला चालत जायचं. साड्या कुठली साडी आवडली तर तुम्हाला त्या दुकानात भेटते. सेम इथे तुम्हाला जास्त गर्दी भेटणार, कारण इथे नॉर्मली साड्याच असतात. तशा सगळ्या बायका वगैरे असतील तर त्या इकडे येतात. चल, तुला इकडे साडी आवडत होती ते गेली काय? चल, तुला या दुकानात साडी आवडत होती ना कुठे, ते गेली काय? 1 वर्ष झालं. मच्छर बोललाय. मलाच का शूट करतोय सारखं? शीतल, दुकान भेटत नाही. मुलगी ना व्हिडिओ बघून ना येते. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघितला, कुठल्या साडी स्वस्त आहेत तर व्हिडिओ बघून आले इकडे, आणि आता दुकान शोधते. कुठलं दुकान आहे ते? आता मी तुला व्हिडिओ दाखवणार, तू शोधायचा कुठे. शीतल, प्रामाणिक प्रकाश. क्वालिटी होता. ह्याच्यात ते कलर होते का? हा, ह्याच्यात कलर होते. हो. कोणता? पिंक वाला कलर ह्याचा. तो पिंक पाहिजे होता मला, बेबी पिंक सारखा. कोणता चांगला वाटतं ती? कोणासाठी घेते? आईसाठी. आईकडे वाटतं ही हा कलर आहे. हा चांगला वाटतो दोघांपेक्षा. हा नको, हा चांगला वाटतं. हा ना. हा, आणि हा कोण आहे? मला कशी दिसेल? दिसेल चांगली. आईसाठी ती घेऊ ना. मिस्टरने घेतलेली साडी मुलींना जास्त आवडते. तुला आवडली ते घे. आणि कोणते होते बाहेर? सांगू? हा, सांगू. 1 तासानंतर शीतलने एक साडी घेतलेली आहे. गप. तर हे दुकान बघितलेलं. हा, ह्याच्यामध्ये कलर बघते. हा, ह्याच्यामध्ये कलर बघते महेश्वरी. त्याच्यामध्ये कुठला कलर बघितलेला? कोणता पण? रेड मध्ये पण येते. रेड ग्रीन आहे का? हा, होती ना, बघितलेला व्हिडिओ. बघूनच आले. माल संपला बोलते ते. आहेत का माझ्याकडे? ही बघी. ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे अजून कलर आहेत, पण आता अवेलेबल नाही. पाहिजे असतील तर मग नंतर भेटतील. किती दिवसामध्ये? कुठे गेले? बोला ट्यूजडेला येणार पुन्हा स्टॉक. ट्यूजडेला कधी येणार आहे स्टॉक ह्याच्यामध्ये? आ जाएगा इसमें. ट्यूजडे. आपको 8 से 10 कलर्स मिल जाएंगे और इसमें हर डिजाइन भी मिल जाएगी आपको. आणि ऑनलाईन पण ना? ऑनलाइन पण पाठवतो आम्ही. ऑनलाईन पण पाठवतात. तुझा नंबर तुझा. हा, जी मी कविता ते राहू दे. महेश्वरी सिल्क म्हणजे जी मला पाहिजे होती ना, ती आता एका दुकानामध्ये आहे, पण आता त्याच्यामध्ये कलर अवेलेबल नाही. मग तो बोलला की जर तुम्हाला म्हणजे पाहिजे असेल तर मग व्हॉट्सअप नंबर दिला, त्याच्यावर तो पाठवेल. ओके, अवेलेबल झाली की सांगेल. अवेलेबल झाले की सांगेल. आणि मग मला भेटली की मग तुम्हाला पण सांगेल. तसे या लँडमध्ये आपण पुढे जातो ना, तर ही लँड कोणती आहे?
ते हा दादासाहेब फाळके रोडच्या पुढे गेलं ना लास्ट पर्यंत ते छान छान साड्यांमध्ये व्हरायटी आहे. एक आर्ट ह्याचं नाव होतं ना, आर्ट काय साड्यांच्या ह्याचं नाव. आता मी या साईडला चालू केलं दुकान बघायला. ए कुठे जाते थांब हे बघते. मन भरला. असं वाटतं मी साड्या घ्यायला नाही बघायला आलेली. शीतल आता माझ्यासाठी काय ते घ्यायचा ऐकलं. काय पाहिजे? मला सूट पाहिजे. दिसतंय ना. इथं नाही बघा किती गर्दी आहे, किती गर्दी आहे ते बघा.